आता जिमला जायचंय, त्याची तयारी चालू आहे. पहिला लेक्चर तर गेलाय, आता डायरेक्ट सेकंड लेक्चरला जाणार आहे. मी पुस्तक कधीच नेत नाही, जेव्हापासून कॉलेज चालला तेव्हापासून एकदा पण पुस्तक नेलं नाही. एकदा सरळ चाललं ब्रेकच लागायला नाही. तर गुड मॉर्निंग गाईस. तर आता सुटलं जस्ट, मग आता वाजले 5:30. मग आता जिमला जायचंय, त्याची तयारी चालू आहे. आजपासून रोजच्या सारखं चालू, म्हणजे डेली रुटीन चालू होणार आहे आजपासून. म्हणजे जिम, कॉलेज, नंतर अभ्यास. तेच काय रात्रीचा व्हिडिओ शूट करू शकलो नाही, कारण की ते एडिटिंगलाच मला 2.5 तास गेले. मग दमलेलो तर प्रवासाच्या मुळं, म्हणून जेवण करून झोपलो लगेच. त्यामुळे रात्री शूट करता आलं नाही, पण आतापासून शूट करणार आहे दिवसभर. चला मग जिमला चाललो, बाय. घरी जिमवरून काही शॉर्ट्स दाखवले असतील तुम्हाला. जिममध्ये एक मित्र आहे, त्याच्यासोबत आता आज डेडलिफ्टची चॅलेंज केली ती. 85 हायस्ट होता. आता घरी आलोय, पाणी आले ना, गाडी पण धुवायची. चला मग धुया. तर आता अंडे ठेवले. ते म्हणतात ना, संडे हो या मंडे, रोज खाऊ अंडे. काल आलो आणि तशीच बॅग ठेवलेली. आता बॅग पण नाही भरली अजून. सगळ्या बॅग मध्ये अजून कपडेच आहेत. कपडे पण काढले नाही तर सगळेच तसेच आहेत कपडे. वा कपडे किती आहेत. हा काय नेलतं, पण याच्यातलं 1-2च घातले. एवढे मोठे नेलते नसते कपडे. एवढे मोठे कपडे नेलते, जायचं होतं एका दिवसासाठी. एवढे मोठे कपडे नेलेत, काय माहिती त्याच्यातले एकच घातले. एकच घातले तरी पण एवढं नेलतं. हे आहे माझ्या कॉलेजचं आय कार्ड. 10वी झाल्यानंतर माझ्या आजीनं काय आयफोन घेऊन दिलता मला. हो का, तयार झाले उकडलेलं, त्याला वेगवेगळं केलं. येल्लोवालं वेगळं केलं, पांढरवालं वेगळं केलंय. आणि हे क्रिएटिन पाणी पण घेतलंय. हे 5 ग्राम क्रिएटिन घेतले. हे क्रिएटिनचे डबे एकदाच 3 मागवलेले, म्हणजे लोक 3 महिने तर जातील, 3-3.5 महिने. मग ते मला पडलेले 450 का 500 मध्ये पडलेले तिन्ही पण डबे. 400 का 450 ला पडलेले मला तिन्ही पण डबे. प्राईम मसलचे आहे, तर स्वस्त पण असतात आणि जास्त इफेक्टिव्ह पण असतात. त्यामुळे मी तेच घेतो पहिल्यापासून. तर आता वाजले 8:30 कॉलेज होतं, 8:30 वाजले तिथं. मग आता काय, पहिला लेक्चर तर गेलाय, आता डायरेक्ट सेकंड लेक्चरला जाणार आहे. इंग्लिशचा सेकंडचा लेक्चर. आता सेकंड लेक्चर 8:50ला आहे. 8:50ला निघायचं कॉलेजला. आता मम्मी बसवायली तर नळी निघली आहे. हे सगळं अंगावर उडायले. बसले पुन्हा अंग बोललं केलं बघा, पुन्हा अंग बोललं केलं. आता मम्मीने केली आहे मेथीची भाजी, चपात्या भाकऱ्या पण येते याच्यात. आता हे उघडानं झाला, काय माहिती कसं उघडतंय. याच्यात चपाती आणि भाकरी येतात, नंतर याच्यात भात आहे आणि मेथीची भाजी. मग आज डब्याला मेथीची भाजी आणि चपातीचा आहे आज. काहीच नाही, मेथीची भाजी चपाती. आणि रात्रीची मशरूमची भाजी. रात्री मशरूमची भाजी केली ती. काय झालं म्हणजे तिकडं मशरूम काढणार होते, पण आम्हाला उशीर झाला, म्हणजे आम्ही लवकर निघणार होतो, त्यामुळे केले नाही. मग ते येतानीच एक पॅकेट आले ना मशरूमचा, मग ते आज इथं केले मशरूम. परत एकदा निघले बघा. मग आता पकडणं बंदच करावं लागेल. एकदा कॉक पण तुटलेला आहे त्याचा. आता पकड आणले मम्मीला. अंग भिजन आता परत. सगळंच काढलं. अंग भिजू नको उगत. निघायचं परत नाही, जोरात जा. तर आता बॅग पण भरली, सगळ्या वया पुस्तकं घातले. तर मी पुस्तक कधीच नेत नाही, जेव्हापासून कॉलेज चालला तेव्हापासून एकदा पण पुस्तक नेलं नाही. एकदा नेलं तर तेव्हा काहीतरी ते म्हणजे पेपर होता त्या दिवशी,
तेव्हापासून एकदा पण पुस्तक नेलं नाही. या वह्यांचं तेवढं वजन आहे की वह्याचं. चला मग आता निघायचंय. 8:40 झाले तर मग 10 मिनिटं बाकी येतात, तरी 10 मिनिटं जायला लागतील इथून. मग आता बूट ते घालून निघायचंय. आता व्हाईट शूज घालणार आहे. या कपड्यावर ते सूट होतं, ब्लॅक होत नाही त्यामुळे ब्लॅक घालत नाही. आता कॉलेजला जाण्यासाठी सगळं आउटफिट तयार आहे. थांबा दाखवता बघा, सगळं तयार झाले. आता मग जायचंय कॉलेजमध्ये. तर मोबाईल नेत नाही, म्हणजे देतच नाही कोण मोबाईल घरचे. त्यामुळं मग आता कॉलेजमधले काय शूट दाखवू शकत नाही. जरी झालं तर मित्राचा मोबाईल घेऊन दाखवतो. पण चला मग कॉलेजवरून आल्यावर भेटू. बाय. कॉलेजवरून पण आलो आता जस्ट, आणि आता मग चेंज पण केलेलं आहे. आता जेवण पण करायचंय. आणि कॉलेजमधले काही व्हिडिओ शूट करू शकलो नाही, कारण की कोण मित्र आलेच नव्हते. म्हणजे होते पण त्यांच्याशी जास्त ओळख नाही. ते जे वरतून अजून लाईट गेली आहे, लय अवघड आहे. तर आता जेवण पण झालेलं आहे, लाईट पण आलेली आहे. रानू आता, म्हणजे माझी बहीण रानू, ती आता अभ्यास करायली. हो का, मोबाईलवर बघून सगळ्या बाहेर कम्प्लीट करते. मम्मी आता मशीनवर बसलेली, मशीन काम पण झालंय. तर काल येताना आजीनं बालुशाही दिली, त्यात अर्ध्या तर संपल्या तर त्याच्यातल्या अर्ध्या खाऊन टाकल्या. तर अर्ध्या काल रस आणणार होतं, म्हणजे उसाचा ज्यूस आणणार होतं, पण संपला. तिथं संपला सगळ्या, मग आणला पण नाही काहीच. आणि मग मामाच्या इकडून ऊस पण दिले, ते पण संपले. तर अर्धे संपले, तर अर्धेच बाकी. इथं सकाळी गाडी धुवलेली, मग जाताना बघितलंच नाही, म्हणजे ब्रेकच लागत नव्हता गाडीचा. सरळ चालू ब्रेकच लागायला नाही. मग काय झालं की म्हणजे भीती वाटायली. मग उतरलं, बघितलं, मग बोललं होतं त्यामुळे लागत नव्हतं. पण आता नॉर्मली बरोबर लागतंय. जाताना घाबरलेलं, ब्रेकच लागत नव्हतं गाडीचं. काय करू, काय झालं. मग आता मम्मीचं साफसफाई चालू आहे. पप्पा मम्मी सगळे हिला पोरी म्हणते. तर म्हणजे काय झालं की म्हणजे पोरीनच केलंय, हिनं केलं. रानू म्हणाल असं, म्हणजे नावानं बोलत आहे, तर या पोरीनच केलंय, हिनंच केलंय असं, म्हणजे तिला ब्लेम करते. तर आता मम्मीनं साफसफाई करायली. मशीनवरचं सगळं सामान काम झालंय का? नाही बाबा, शिवायचं अजून काम बाकी आहे. मग ते आता सगळा पसार उचलाय, तरी अजून पसार आहे. इथं पाणी सांडलेलं मगाशी राननं. आता रानला अभ्यास आहे की म्हणजे वर्कबुक कम्प्लीट करायचे, स्टार्ट पासून एंडिंग पर्यंत सगळं मोबाईल मधून कॉपी करते बघा. इथं युट्यूबवर व्हिडिओ लावलाय, सगळं त्याच्यातलं कॉपी करून इथं पेस्ट करते बघा. एवढी वर्कबुक आता कम्प्लीट केली. सगळं कॉपी करते, सगळं म्हणजे कॉपी पेस्ट करते. काहीच मनानं लिहित नाही, काय पुस्तकानं लिहित नाही. तर आता मम्मी पप्पाचा डिसिजन चालू आहे, म्हणजे बोलतायत की आता लाईट बिल आलं. एवढं कसं काय आलं, म्हणजे थंडी तेवढं वापरलं पण नव्हतं, तरी पण एवढं लाईट बिल आलं. 800 रुपये, 850 का 800 रुपये लाईट बिल आले. एवढं कसं काय आलं त्याच्यावर चर्चा चालू आहे दोघांची. तर चला मग आजचा ब्लॉग इथंच संपवतो. तर मग ब्लॉग आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक आणि कमेंट करा. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.